हीच खंत आहे की कोकणात आणि विशेषतः सिंधुदुर्गात नारायणराव राणे यांचं म्हणणं भाजपने ऐकलं नाही. भाजप असं मी म्हणणार नाही. मी तेव्हाही म्हटलं होतं, भाजप असं मी कधीही टीका करणार नाही. भाजप हा विषयच नाही. भाजप आम्ही एकच. काही लोकांमुळे जर साहेबांना साईड ट्रॅक केलं गेलं तर ते आम्हाला मला जोडून द्या हो, आमच्या कुठल्या कार्यकर्त्यालाही जमणार नाही. आजही वेळ गेलेली नाही. आजही आपण दुरुस्त करू शकतो. साहेबांना परत प्रवाहात सिंधुदुर्ग जिल्ह्याचे सगळे अधिकार तुम्ही दिले. आमचा विषय सुटला ना साहेब. तेव्हाही आम्ही सांगत होतो की निलेश तू एकही सीट लढवायची नाही. हे जर राणे साहेब बोलले असते तरच निलेश राणे ऐकला असता. माझं दुसरं काय म्हणणं होतं की न्याय देऊ शकतात तर राणे साहेब देऊ शकतात. त्यांच्या व्यतिरिक्त असं कोणी करायला जर आमच्यातच गडबाजी करायचा प्रयत्न केला तर रिझल्ट चांगले येणार नाही. हेच माझं म्हणणं होतं ना साहेब. आपणही तेव्हा आला होतात. मी आपल्यालाही तेच म्हटलं होतं की आमचे नेतेच आहेत भारतीय जनता पक्षामधले सगळे. आम्ही हात जोडून नम्रतेने त्यांच्या विनंती किती विनंती केली पण नाही होऊ शकलं. तेव्हा सन्मान्य उदय सामंत साहेबांनी विनंती केली, केसरकर साहेबांनी विनंती केली, नाही होऊ शकलं. ठीक आहे, पण निकाल अतिशय आनंदाने आपल्याला सगळ्यांना साजरा करता आला असता, एवढं मात्र खरं. या निकालानंतर एक स्पष्ट आहे की कणकवलीत पालकमंत्री नितेश राणे यांच्या पक्षाचा म्हणजे भाजपचा पराभव झाला आहे. त्यांचे नगराध्यक्षपदाचे समीर नलावडे पराभूत झाले आहेत. काल त्यांनी एक संयमी भूमिका व्यक्त केली की कोणतंही राजकारण होणार नाही, विकासासाठी काम केलं जाईल. पण आज त्यांचं एक ट्विट आहे जे लक्ष वेधून घेणार आहे. ते असं म्हणतायत की गप्प होतो पक्षाच्या, माझ्या नेत्याच्या आणि कुटुंबाच्या प्रतिमेसाठी, पण काही गोष्टी बोलल्या नाहीत तर खऱ्या वाटायला लागतात. पण आता ती वेळ आली आहे. काय मी माहिती घेतो नेमकं काय झालंय ते. मी माहिती घेतल्याशिवाय बोलू शकत नाही. मी या विषयाची माहिती घेऊन बोलतो आपल्याशी. पण तुम्हाला काय वाटतं की नितेश राणे यांचा रोख नेमका कोणाकडे आहे? मला काय वाटतं ते महत्वाचं नाही. काय झालंय ते तर अगोदर कळलं पाहिजे. तुम्ही मला सांगितलं म्हणून मला लक्षात आलंय की असं काय झालंय. मी एकदा माहिती घेतो, बोलून घेतो आणि मग आपल्याशी बोलू शकतो. मला ज्या विषयांची माहितीच नाहीये ते मी तुमच्याशी कसं बोलणार. नाही, पण ह्या ट्विट मधून एक दिसतं आहे की नितेश राणे हे या निकालांनी फार व्यथित आहेत, कारण त्यांना निकालातून धक्का बसला आहे एवढं नक्की. बघा, मी तुम्हाला परत एकदा सांगतो, जोपर्यंत या विषयाच्या मी खोलात जात नाही मी तुमच्याशी काहीच बोलू शकत नाही. मला संधी द्या विषय जाणून घेण्याचा, मग मी तुमच्याशी सविस्तर बोलीन. आणखी एक विषय आहे की कणकवलीत शहर विकास आघाडीलाही चांगलं यश मिळालं आहे. नगराध्यक्षपदी संदेश पारकर निवडून आलेले आहेत. आपला पाठिंबा होता, त्या व्यासपीठावर आपण गेलात, प्रचारही केलेला आहे. अशी काही पार्श्वभूमी आहे का की संदेश पारकर हे आता शिवसेनेत येऊ शकतात? जेव्हा आमची सुरुवातीला बोलणी झाली तेव्हा काही गोष्टी आम्ही स्पष्ट समोर ठेवल्या होत्या. पण काल मी अचानक इकडे आल्यामुळे मी कोणाशीच काय बोललेलो नाही. ना फोनवर बोललो ना पर्सनली बोललोय. मी आता परवा जेव्हा जाईन तेव्हा 1 to 1 बोलून घेईन. पण काही गोष्टी आमच्या ठरल्याच होत्या सुरुवातीपासून. काही गोष्टी ठरलेल्या म्हणजे समजा जर संदेश पारकर हे नगराध्यक्ष म्हणून निवडून आले तर ते शिवसेनेत प्रवेश करतील असं काही ठरलं होतं का? सगळ्या गोष्टी इफ अँड बट मध्ये आम्ही बोललो होतो. त्याचं आता कुठपर्यंत काय करायचं हे आता मला पर्सनली त्यांच्याशीच बोलल्याशिवाय त्याच्यातलं मी तुम्हाला काहीच सांगू शकणार नाही. सगळे इफ अँड बट आम्ही तेव्हा बोललो होतो. त्याच्यानंतर पुलाखालनं खूप पाणी वाहून गेलेलं आहे. आता जेव्हा त्यांच्याशी मी बोलीन त्यानंतर आपल्याशी बोलीन. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सिंधुदुर्गातल्या निवडणुका झालेल्या आहेत, म्हणजे नगरपालिका, नगरपंचायत. जिल्हा परिषदेसाठी या निकालांमधून तुम्ही काय बोध घ्याल आणि भाजपला पुढच्या काळात तुमची काय विनंती असेल? मी नेहमी मित्र पक्षांना तेवढीच विनंती करेन की एकत्र आपण निवडणुकीला सामोरं गेलं पाहिजे. संधी विरोधकांना आपण देता कामा नाही. कारण का जिथे आपले पैकीचे पैकी आले असते तिथे त्यांचे काहीतरी आले नाही, एखाद दुसरा त्यांचा आला तोही आला नसता. आपण का संधी द्यावी? त्यांचं कामच नाही आहे तिकडे. आणि ज्यांचं काम नाही आहे त्यांना आपण संधी का देतोय? त्यांना आपल्या कुठल्या तरी फ्रिक्शनचा त्यांना फायदा होतोय, तर ते होऊ नये. माझी विनंती सुरुवातीपासून आहे साहेब, ती तशीच राहणार. कारण का फॅमिली तर फॅमिली आहे, प्लस तिकडेही आमचीच लोक आहेत ना.
ती काय भारतीय जनता पक्षामध्ये नव्हती साहेब.